नमस्कार मित्रांनो, खमंग फूड्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी नेहमीप्रमाणेच आपल्यासाठी नवनवीन व चमचमीत रेसिपीज घेऊन येत असतो। त्यातीलच एक रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जिचं नाव आहे कोळंबी सुक्का। तर कोळंबी सुक्का करण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स 15 ते 20 मध्यम आकाराच्या कोळंब्या, हे बघा अशा। तर मित्रांनो, या कोळंब्यांचं पूर्ण साल सोलून घ्यायचे आहेत। हे बघा, या सगळ्या कोळंब्या मी पूर्ण साल सोलून अशा प्रकारे घेतलेल्या आहेत। आता पुढील इन्ग्रेडियंट्स 3 कांदे अशा प्रकारे बारीक चिरलेले, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, कोथिंबीर, 1 टेबलस्पून काळा लसणाची पेस्ट, 1.5 टेबलस्पून लाल मसाला पावडर, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून गरम मसाला पावडर व चवीनुसार मीठ। आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि गॅस ऑन करायचा आहे। आता आपल्याला कढईमध्ये 4 टेबलस्पून कुकिंग ऑइल घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। हा बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळा कांदा कढईमध्ये घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे चांगला परतून घ्यायचा आहे। आणि कांदा थोडा ब्राउनिश झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे व तीही चांगली परतून घ्यायची आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे सगळी आलं लसणाची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये कापलेले टोमॅटो घ्यायचे आहेत व तेही चांगले परतून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला टोमॅटोही चांगले परतून घ्यायचे आहेत। ते चांगले मऊसूत झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये हळद, गरम मसाला पावडर आणि लाल मसाला पावडर घ्यायची आहे व हे सगळे मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत, चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आता कांदेही चांगले ब्राउनिश झालेले आहेत, टोमॅटोही चांगले मऊसूत झालेले आहेत व मसाल्यांना तेलही सुटलेलं आहे। तर आता आपण कढईमध्ये कोळंबी घ्यायची आहे आणि तीही चांगली मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळी कोळंबी या मसाल्याच्या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून त्या सगळ्या कोळंबीला पूर्णपणे मसाला लागून जाईल। आणि या सगळ्याला 2 मिनिटं शिजवायचं आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये मीठ घ्यायचं आहे व त्यानंतर बारीक केलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि या सगळ्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो। हे बघा, अशा प्रकारे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 2 मिनिटं परतत राहायचं आहे, जेणेकरून ते मसाले कढईला चिटकणार नाही। यानंतर आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे। 5 मिनिटं झाल्यानंतर कढईवरील झाकण काढायचं आहे व त्यानंतर थोडं परतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आणि पुन्हा एकदा मीडियम फ्लेमवर 2 मिनिटं अशाच प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, आता 2 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या कोळंबी सुक्काची रेसिपी रेडी झालेली आहे। तेलही सुटलेलं आहे व दिसायलाही खूपच छान दिसत आहे। ही खायलाही खूपच चविष्ट आणि रुचकर झालेली आहे। तर मित्रांनो, आपण ही कोळंबीची रेसिपी एका सर्विंग बॉलमध्ये काढून घेतलेली आहे। मित्रांनो, ही रेसिपी तांदळाच्या भाकरीसोबत खूपच अप्रतिम लागते। तर तुम्ही तुमच्या घरी जरूर करून पहा, तुम्हाला खूपच आवडेल। जर मित्रांनो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल आणि आणखीन ही नवनवीन येणाऱ्या रेसिपींची माहिती करून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि मित्रांनो, सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला जरूर हिट करा, कारण माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला आधीच मिळून जातील। आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।